नमस्कार मित्रांनो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम यामध्ये नवीन भरती आलेली आहे। तर यामध्ये किती जागा आहेत, कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्यानंतर त्या पोस्टचं क्वालिफिकेशन काय असेल, एज लिमिट काय आहे आणि इतर जी बाकीची सगळी प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचप्रमाणे जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा, ही जी नोटीस आहे, तर या ठिकाणी पोस्ट जे आहेत, एक आहे ती ज्युनियर मॅनेजर, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अशा 3 प्रकारच्या या पोस्ट आहेत। याची जे रजिस्ट्रेशन आहे फॉर्म ॲप्लिकेशन सुरू होण्याची तारीख जी आहे 24 एप्रिल म्हणजे आजपासूनच हे फॉर्म सुरू होत आहेत। तर जी लास्ट डेट आहे ती आहे म्हणजे 23 मे 2021 रात्री 11:15 पर्यंत तुम्ही याचं ॲप्लिकेशन करू शकता। जी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे त्यांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टची ती आहे जून 2021, अर्थात ती टेंटेटिव्ह आहे। आता या ठिकाणी बघा, ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टचे डिटेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता ही जी आहे पोस्ट ज्युनियर मॅनेजर ही सिव्हिलची आहे। आता या ठिकाणी स्केल दिलेलं आहे त्यांनी 50,000 ते 1,60,000, ठीक आहे। आता या ठिकाणी ज्यांचं डिग्री सिव्हिलमध्ये झालेली असेल, बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ते हा फॉर्म भरू शकतात, या जागेसाठी ते अप्लाय करू शकतात। त्यानंतर ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड B&D, तर या ठिकाणी बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन MBA किंवा मार्केटिंगमध्ये बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन, फायनान्समध्ये झाले असेल तर टोटल वॅकन्सीज 77 आहेत, तर ते यासाठी अप्लाय करू शकतात। आता ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकल, ठीक आहे, मेकॅनिकलमध्ये ज्यांचं इंजिनिअरिंग झालं असेल ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरवाले डिप्लोमा असेल, डिग्री असेल तर ते या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल, ज्यांचं इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, या ठिकाणी बघा, टेलिकम्युनिकेशन ब्रँच जी आहे इंजिनिअरिंगची त्यामध्ये डिप्लोमा असेल तुमचा तर ह्या वेरियस ब्रँचेस दिलेल्या आहेत, यापैकी कोणताही एक असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता। ह्या डाव्या बाजूला बघा, त्या पोस्टचं नाव दिलेलं आहे, किती वॅकन्सीज आहेत, ओपनसाठी किती आहेत, SC साठी किती आहेत, ST साठी किती आहेत, OBC साठी किती आहेत आणि EWS साठी किती आहेत, हे सर्व डिटेल आहेत। याची जी PDF आहे ती आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। आता एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन B&Dमध्ये तुम्हाला ही जी पोस्ट आहे तर ग्रॅज्युएशन फक्त पाहिजे, ग्रॅज्युएशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क, म्हणजे तुम्हाला जर का 60% मार्क्स असतील ग्रॅज्युएशनला ॲग्रिगेट मार्क्स तर तुम्ही ही पोस्ट भरू शकता। 237 जागा आहेत या ठिकाणी, त्यामुळे तुम्ही ही पोस्ट भरू शकता। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा हवा आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आहे बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये इलेक्ट्रिकल, आता या ठिकाणी ITIचा पण जो कॅन्डिडेट असेल तो इथं ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, या ठिकाणी पण तुम्ही बघा, SCVT, NCVT किंवा ITIवाले जे असतील ते या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड B&D, आता या ठिकाणी बघा, हा फॉर्म ITIवाले पण भरू शकतात। त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, या ठिकाणी जे दिलेलं आहे ऑर ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, 225 जागा आहेत। तर या ठिकाणी जो कॉमन ग्रॅज्युएट आहे तो देखील या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतो। या ठिकाणी बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल, जे मेकॅनिकल ITIवाले असतील तर ते हा फॉर्म भरू शकतील। आता या ठिकाणी कॅन्डिडेटसाठी महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, क्वालिफिकेशन असेल किंवा एक्सपिरियन्स असेल। तर याची जी सगळे जे तुमचे याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। त्यानंतर एज लिमिट आहे बघा, एज लिमिट जे आहे ते ज्युनियर मॅनेजरसाठी 18 ते 27 वर्ष, एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष असणार आहे। आता हे एज जे आहे ते कधी कॅल्क्युलेट करणार आहेत, 1/1/2021 म्हणजे 1 जानेवारी 2021 पर्यंत तुमचं हे एज पाहिजे, ठीक आहे। आता या एजमध्ये रिलॅक्सेशन काय आहे बघा, 5 वर्षासाठी SC ST साठी, 3 वर्षासाठी
OBCसाठी जे नॉर्मल तुमचं केंद्राचं एज रिलॅक्सेशन आहे तेच इथं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा हे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत ते EWSसाठी काय असेल वगैरे ते दिलेलं आहे. ते कॉमनच आहे, सगळीकडे तुम्हाला मिळून जाईल. एक सर्व्हिसमॅनसाठी देखील आहेत. आता जी सिलेक्शन प्रोसिजर आहे म्हणजे नक्की कोणकोणते टप्पे परीक्षेचे होणार आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आहे. तर एक म्हणजे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सगळ्या पोस्टसाठी, ह्या 12 पोस्ट आहेत, त्या 12च्या 12 पोस्टसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT तुमची होणार आहे, ती ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे. आता कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आता ही फक्त एकाच पोस्टची होणार आहे, ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड B&D. ठीक आहे. जे कॉमन ग्रॅज्युएट असणार आहे त्यांची ही टेस्ट होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अर्थात सगळ्या पोस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. इंटरव्ह्यू फक्त पहिले जे 3 पोस्ट आहेत ज्युनियर मॅनेजरच्या त्यांनाच इंटरव्ह्यू आहे, बाकी कुठल्याही पोस्टला इंटरव्ह्यू नाही. आणि मेडिकल टेस्ट ही सर्वांचीच होणार आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे बघा, 2 तासाची तुमचा पेपर असेल. ठीक आहे. 2 किंवा 3 सेशनमध्ये किंवा शिफ्टमध्ये एका दिवशी 2 किंवा 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम होऊ शकते आणि 2 तासाचं त्याचं ड्युरेशन असेल. ठीक आहे. 120 क्वेश्चन असणार, ते दिलेलं आहे बघा तिने. 120 क्वेश्चनची एक्झाम असेल आणि जो सिलेबस आहे तो देखील आपण याचा पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पेपर आहे तो फक्त इंग्लिश किंवा हिंदीमधनंच होईल आणि याला निगेटिव्ह असणारे 1/4 म्हणजे 0.25 मार्क तुमचे कट होतील. याचा अर्थ तुमची 120 प्रश्न आणि 120 मार्कांची टेस्ट असणार आहे. क्वालिफाईंग मार्क दिलेले बघा, 40% तुमचं ओपनसाठी, 30% SC OBC आणि EWSसाठी आणि 25% STसाठी. हे फक्त आणि फक्त क्वालिफाईंग मार्क आहेत, याचा अर्थ सिलेक्शन नाही. त्यानंतर पुढचं जे तुमची कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याचे क्वालिफाईंग मार्क दिलेले आहेत. ठीक आहे. ज्यांचे इंटरव्ह्यू असेल पहिल्या 3 पोस्टसाठी आपण बघितले इंटरव्ह्यू आहेत, तर त्यासाठी 85% वेटेज जे आहे ते तुमच्या कॉम्प्युटर टेस्टचं असेल आणि 15% वेटेज इंटरव्ह्यूचं असेल. आता जी कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असेल त्याचं बघा 70% वेटेज हे काय असणार आहे तुमचं, तुमची जी पहिली एक्झाम CBT होणार आहे त्याचं, आणि 30% वेटेज हे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टचं असेल. यानंतर एक्झामिनेशन फी, आता फी जी आहे ती ज्युनियर मॅनेजरसाठी OBC आणि ओपन OBC आणि EWSसाठी 1000 रुपये असेल. एक्झिक्युटिव्हसाठी ती 900 रुपये असेल आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी ती 700 रुपये असेल. पण SC ST PWD आणि एक सर्व्हिसमनसाठी कोणतीही फी नसणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याविषयीची ही सगळी डिटेल आहे. जी वेबसाईट दिलेली आहे तिने www.dfccil.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आजपासून हा फॉर्म भरू शकता. त्यानंतरचे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वगैरे असेल त्याचे इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत. आपल्याला अजून सिलेबस बघायचा आहे. सिलेबसची जी माहिती असेल ती सिलेबस वगैरे आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी जे हे डॉक्युमेंट तुमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल तर त्यासाठीचे त्यांचा एक फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे. याची संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. सिलेबस बघा काय आहे, 120 क्वेश्चनचा हा सिलेबस असणार आहे. ज्युनियर मॅनेजर सिव्हिलसाठी पार्ट 1 पार्ट 2 24 क्वेश्चन आहे. पार्ट 1 मध्ये काय तुमचं जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, आणि पार्ट 2 मध्ये काय असणार आहे तुमचं सिव्हिलचा सिलेबस सगळा असणार आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन अँड BD ज्युनियर मॅनेजरसाठी 24 क्वेश्चन आणि 96 क्वेश्चन असे 2 प्रकारचे पार्ट असणार आहे. पेपर एकच असणार आहे पण त्या एकाच पेपरमध्ये पार्ट असणार आहे. या ठिकाणी जर तुम्ही ज्युनियर मॅनेजर सिव्हिलचं मेकॅनिकलचा बघितला आपण एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी सुद्धा पार्ट 1 काय जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, आणि दुसरा पार्ट आहे तुमचा टेक्निकल पार्ट असणार आहे. आता सिव्हिलचा असेल तर सिव्हिलचा, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचा, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचा. या ठिकाणी बघा एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD. या ठिकाणी बघा 120 क्वेश्चन हे
जनरल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल सायन्स, हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे. आता हे जे पहिले 4 पार्ट आहेत ते सगळीकडे कॉमन असतील, पण एक्स्ट्रा काय आहे बघा यासाठी. आता ह्या टेक्निकल पोस्ट नाही आहे किंवा मेकॅनिकल सिव्हिल किंवा इंजिनिअरिंगची पोस्ट नाही आहे, तर त्यांना काय हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे अँड DFCCIL, इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग आणि कस्टमर रिलेशन्स हे एक्झिक्युटिव्हसाठी वेगळा सिलेबस आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड B&D. आता या ठिकाणी पण बघा हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे पार्ट 2 जो आहे, पार्ट 1 हा 60 क्वेश्चनचा जो असणार आहे, त्यामध्ये जनरल नॉलेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग आणि जनरल सायन्स. आणि पार्ट 2मध्ये 60 क्वेश्चन जे असणार आहेत ते हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे अँड DFCCIL, इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग, लॉजिकल रिझनिंग आणि कस्टमर रिलेशन्स हे असणार आहेत. ते तुमच्या पार्ट 2मध्ये असणार आहेत, ज्याला कॉमन ग्रॅज्युएट म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आली असेल की कुठेही इंग्लिश तुम्हाला ॲज अ सब्जेक्ट नाही आहे. पेपरचा लँग्वेज तुमची इंग्लिश असू शकेल, पण सब्जेक्ट म्हणून नाही आहे. जे सब्जेक्ट आहे ते तुमचे जनरल नॉलेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि जनरल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग आणि जनरल सायन्स म्हणजे तुमचं जे सामान्य आहे. बाकीचं जे आहे ते तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे असेल किंवा DFCCILचे असेल, इकॉनॉमिक अँड मार्केटिंग आणि कस्टमर रिलेशन हेच थोडेसे विषय आहेत जे वेगळे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याची जी PDF आहे ती टेलिग्रामवरती आपल्या अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा बघून कोणत्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल होत आहे तिथं अप्लाय करू शकता. पुन्हा एकदा अशाच प्रकारची जर तुम्हाला माहिती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.